तर मंडळी आम्ही तुळजापूरहून आलो होतो काल संध्याकाळी रात्र झाली होती त्याच्यामुळं आम्हाला काही ते ब्लॉगिंग वगैरे करायला जमलं नाही आणि दर्शनाला यायला जमलं नाही. तेव्हा आम्ही सकाळी निघलो आणि दर्शन घेण्यासाठी आलो लाईनीला आणि दर्शन पण आमचं व्यवस्थित झालं. विठ्ठलाच्या अगदी चरणावर डोकं ठेवायला भेटलं. आता करून आमचं दर्शन झालं आणि पंढरपूरमध्ये आता गर्दी पण वाढत चालली. सकाळी काही एवढी गर्दी नव्हती पण आता गर्दी झाली. आम्ही लाईनीत जवळजवळ 3 तास रात्री सकाळी 3:30ला उभी होतो. तेव्हापासून लाईनीला आम्हाला बरोबर 7 वाजता दर्शन झाले. 7 वाजता. तर मंडळी आज आम्ही पंढरपूरला आहेत. पंढरपूरचं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. सर्व काही व्यवस्थित झालं आणि हा जो आम्हाला मंडप जो मिळाला आहे एरिया बघून घ्या. एवढा मोठा एरिया. त्या मंडप असा कुठं काढलेला नाही. कोणाचाही लग्न हजारो लोक घेऊन बसू शकते. एकदम जेवायला हो उभी तर 1000 का 5000 बसतील. एवढा मंडप मोठा आहे आणि आतमध्ये हॉल पण तेवढेच आहे. असं आम्हाला ही जागा भेटली. आणि हे जे आज आम्ही जेवण बनवले साडीने जेवण बनवले याने जेवण बनवले ते जेवण पण तुम्हाला आवडतं. प्रत्येक वेळी कार्याला तोच जेवण बनवते आणि त्याला सहकार्य करणार आमची सर्व मंडळी मी पण आणि ह्या त्यांनी जेवण बनवलेली भाजी आणि हा जो बनवलेला आहे राईस 2 पाट्या आहेत राईस. बाकी हे आता बनते डाळ. हे झाल्यावर आमचं जेवण वगैरे होईल आणि जेवण झाल्यावर आमचं जेवण वगैरे झालं आणि आमची पब्लिक जेवायला बसली. बघा ही पब्लिक आता जेवायला बसली. या लेडीज जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेंट्स बसणार. हाय गाईज, जेवायला या. आमच्याकडे एवढं सारं जेवण आहे. पंचपक्वान्याचं जेवण आहे. सो तुम्ही जेवायला येऊ शकता. सेम नसतंय आमच्याकडे आहे म्हणून जेवायला या. तुला मावशी हसते ग. निंदा करणारे निंदकाचे घर असावे शेजारी. अशा गोष्टी आढळत असतात. त्याच्यावर आपण लक्ष देणं बरोबर नाही. आता मी ब्लॉगिंग करते. हे ब्लॉगिंग माझ्या घरच्याच मंडळीला काही आवडत नाही. घरच्याच मंडळीला प्रत्येकाला प्रत्येकाचा मन प्यारा पाहिजे. आपल्या मनाला काय वाटतं तेच आपल्याला करायला पाहिजे. दुसऱ्याचं ऐकून काय त्याचा फायदा? दुसरा आपला पोट भरणारच नाही. काही गोष्टी चांगल्याच्या असतील तेवढ्याच घ्यायच्या. बाकी आपल्या विचारानेच करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या आधारून नाही पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. हेलकोट सदानंदाचा मल्हारी मार्तंड. जयदादा या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपला आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे पंढरपूरसाठी. तर पंढरपूरचा जो राहिलेला जो भाग आहे तो तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये आता दाखवतोय. ते व्हिडिओ मात्र जसा भाग पडते त्या भागाने कारण मोठी व्हिडिओ होते त्याच्यामुळं मी 2 त्याचे भाग करतोय. तर दोन्ही भाग तुम्ही बघा तेव्हा तुम्हाला कळेल म्हणजे पंढरपूरची शूटिंग आणि तुळजापूरची शूटिंग कशी झाली. आणि आता नंतर आम्ही जेजुरीची तुम्हाला भाग बघतील तो पण तुम्ही बघा. असं प्रत्येक पार्ट भाग आहेत ते प्रत्येक बघा कारण प्रत्येक भागाला बघणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला आमचा रूट समजेल काय झालं काय नाही ते. तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू करा. तर मंडळी आम्ही तुळजापूरहून आलो होतो काल संध्याकाळी रात्र झाली होती त्याच्यामुळं आम्हाला काही ते ब्लॉगिंग वगैरे करायला जमलं नाही आणि दर्शनाला यायला जमलं नाही. तेव्हा आम्ही सकाळी निघलो आणि दर्शन घेण्यासाठी आलो लाईनीला आणि दर्शन पण आमचं व्यवस्थित झालं. विठ्ठलाच्या अगदी चरणावर डोकं ठेवायला भेटलं. आता करून आमचं दर्शन झालं आणि पंढरपूरमध्ये आता गर्दी पण वाढत चालली. सकाळी काही एवढी गर्दी नव्हती पण आता गर्दी झाली. आम्ही लाईनीत जवळजवळ 3 तास रात्री सकाळी 3:30ला उभी होतो. तेव्हापासून लाईनीला आम्हाला बरोबर 7 वाजता दर्शन झाले. 7 वाजता एवढ्या लाईनीतून आम्ही आलो रात्रभर. तेव्हा विठ्ठलाचे दर्शन झाले आणि आता आमचं दर्शन होऊन आम्ही बरोबर मार्केटमध्ये आहेत मंदिराच्या समोर. आणि इथून आता आम्ही बरोबर थोड्याच वेळेला निघणार तेव्हा जेजुरीला जाणार. जेजुरी गडाला तिथपर्यंत आता पंढरपूरमध्ये काही ठिकाणी आणि आता जातो याच्यावर
चंद्रभागेच्या इथे जरा पाय धुण्यासाठी आणि तिथून मग बरोबर निघतो आपल्या हॉलवरून मग जेजू. तत्पर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करत जा. तर मंडळी आमची मंडळी जरा कचकी आहे आणि बघा आमची मंडळी जी आमच्या सोबत जेवढी आहेत तेवढी बाकी लोक पाया पडून इकडे तिकडे सटकतात. आणि आता आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आज आम्ही जेजुरीसाठी निघणार. तिथपर्यंत थोडं आता बघूया, थोडं जेवढं फिरायला भेटते तेवढं फिरून घेऊ. हे बघा पब्लिक पण आता भरपूर आहे. सध्या मंदिराच्या समोरून आलो, आता पुढं चाललोय पुंडलिकाच्या मंदिराकडे. तर मंडळी आमचं दर्शन झालं मंदिरामध्ये आणि आता आम्ही आलो ह्या बघा पुंडलिकाचं मंदिर. तिथे आलो पुंडलिकाच्या मंदिराची चंद्रभागेच्या काठी. तर आपल्याला काय आहे आषाढी एकादशीला काही एवढं काय आणि दर्शन पण होत नाही, पण ह्यावेळी आम्हाला दर्शन वगैरे झाले. तरी पण बघा प्रत्येक दिवस अशी काय गर्दी तर असते. ही आमची मंडळी सर्व आहे. आशिष कुठं आहे? हां तर मंडळी चंद्रभागेच्या हिला पाय धुवून घेतले आणि आता निघालोय. हे बघा चंद्रभागेच्या ठिकाणी नाव वगैरे आहेत. हे नाव खास फिरवण्यासाठी आहेत, जे येतात आपले शरीरासाठी त्यांना. हे पुंडलिकाचं मंदिर. चला मला नावला बोटिंग करायला जायला आपल्याकडे वेळ नाही. चला मंडळी बघा तुम्हाला हा एरिया कसा वाटतोय बघा. चंद्रभागेच्या काठी जेव्हा आपण आषाढी एकादशीला येतो तेव्हा आषाढी एकादशीला मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आषाढी एकादशीला इथून माणूस बाजूचा दिसत नाही, एवढी गर्दी असते, अफाट गर्दी असते. आणि आज अगदी व्यवस्थित मंदिरामध्ये विठ्ठलाच्या पायाचे डोकं टेकायला भेटलं, असं म्हणजे व्यवस्थित दर्शन झालं. आणि चंद्रभागेमध्ये आता पाय डुबून मी निघालो तुळजापूर येथे, कारण आता आमचं कुलदैवत घेऊन आले. ते कुलदैवतांचं भेटण्यासाठी आम्ही जेजुरीला आलो. तर जेजुरीला आता निघणार. जेजुरी झाल्यावर जेजुरी करून घरी निघणार. तत्पर्यंत व्हिडिओ असंच कंटिन्यू करत जा. तर मंडळी आज आम्ही पंढरपूरला आहेत. पंढरपूरचं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं, सर्व काही व्यवस्थित झालं. आणि हा जो आम्हाला मंडप जो मिळाला आहे एरिया बघून घ्या, एवढा मोठा एरिया. त्या मंडप असा कुठं काढलेला नाही. कोणाचाही लग्न हजारो लोक घेऊन बसू शकते. एकदम जेवायला हो उभी तर 1000 का 5000 बसतील, एवढा मंडप मोठा आहे. आणि आतमध्ये हॉल पण तिकडेच आहे. असं आम्हाला ही जागा भेटली. आणि हे जे आज आम्ही जेवण बनवले, साडीने जेवण बनवले, यांनी जेवण बनवले. ते जेवण पण तुम्हाला वाटतं प्रत्येक वेळी कार्याला तोच जेवण बनवते आणि त्याला सहकार्य करणारे आमची सर्व मंडळी मी पण आणि ह्या त्यांनी जेवण बनवलं ही भाजी. आणि हा जो बनवलेला आहे राईस 2 पाट्या आहेत राईस. बाकी हे आता बनते डाल. हे झाल्यावर आमचं जेवण वगैरे होईल. आणि जेवण झाल्यावर आम्ही पोरबाला जेवतील, सर्व काही जेवतील. जेवण झाल्यावर आम्ही बस सोडणार जेजुरीसाठी, कारण आमचे कुलदैवत जेजुरीसाठी आलेलो आहोत. आम्ही पहिला केला तुळजापूर, आता पंढरपूर झालं. हे जेवढं जेवण झाल्यावर निघतो आणि जेजुरीला जातो. आणि जेजुरीला गेल्यानंतर आमचं अभिषेक दुसऱ्या दिवशी होणार. आज आम्ही वस्ती करणार, अभिषेक दुसऱ्या दिवशी येणार. आणि अभिषेक झाल्यावर तिथं पण जेवण झाल्यावर आम्ही घरी निघणार. तरी पण आजचा व्हिडिओ तुम्हाला हा पंढरपूरचा कसा वाटतोय याच्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि एवढ्यामध्ये हा व्हिडिओ मी तत्पर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आमची पब्लिक जेवायला बसली बघा.
ही पब्लिक आता जेवायला बसली. या लेडीज जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेंट्स बसणार. हाय 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 तो हाय गाईज, हाय गाईज, जेवायला या. आमच्याकडे एवढं सारं जेवण आहे, पंचपक्वानाचं जेवण आहे. सो तुम्ही जेवायला येऊ शकता. सेम नसतंय, आमच्याकडे आहे म्हणून जेवायला या. तुला मावशी हसते का? तर मंडळी आता हे असे जेवणाची पंगत पडली आहे. जेवणाला बसलेली आहेत. हे झाल्यावर लेडीजचं जेवण, नंतर आम्ही जेंट्स जेवायला बसू. असे जेंट्स इकडे तिकडे बसलेले आहेत बघा. हे जेंट्स आहेत ते आम्ही सर्व नंतर जेवायला बसू. पहिले त्या लेडीजला जेवण देणार, नंतर मग आम्ही जेवायला बसणार. आणि हे झाल्यावर मग आम्ही जेजुरीसाठी निघणार. सध्या मोबाईल तत्परत व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. कर्नाळ मॅच ते पण सांग ना. हा बोल. कर्नाळ प्रीमियर मध्ये सध्या बिजी आहेत सगळे. पंढरपूर क्षेत्र येथे आम्हाला असा मोठा एक समाज हॉल मिळाला की या ठिकाणी कीर्तन होते. बघा हे कीर्तनाचा बॅनर लागलेला आहे. ह्या ठिकाणी असे कीर्तनकारी सर्व होते, कारण हे पंढरपूर या क्षेत्राला बघा एरिया किती मोठा आहे. या एरियाला सभामंडप एवढा मोठा आहे आणि खालचा ओरांडा पण बघा. सर्व एरिया आहे आणि सर्व संडास बिंडास बाथरूमची पुष्कळ सोय आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतं की पांडुरंगच पावला असे आम्हाला जागा मिळाली. बघा किती एरिया आहे या जागेची. चांगला आम्हाला हाल वाटला आणि व्यवस्थित झाला सर्व काही. जेवण आम्ही 2 टाईम केला, रात्री केला आणि आता आम्ही केला जेवण. दर्शन विर्शन झालं. आता आम्ही निघणार जेजुरीसाठी. बुवा तरी आमचे समाधान. बुवा तुमचा काय प्रश्न आहे बोला. आपल्या या कुलदैवत आणले याच्याबद्दल. आनंदाची गोष्ट आहे. आता इथून आपला प्रवास कुठं होईल? आता इथून आपण पंढरपूरहून डायरेक्ट जेजुरी. मध्ये काय विश्रांती? विश्रांती काय कुठे नाश्ता नाश्ता वगैरे लागला तर चाय पाणी आपलं काय नाही. ते काय ते तू प्रत्येकाच्या याच्यावर आहे. नंतर जेजुरी. हा जेजुरी. म्हणजे आज वस्ती आपली होणार. हो. आणि आपण कुठे आता सकाळी निघणार? सकाळी उद्या आपला अभिषेक होणार. अभिषेक झाल्यावर नंतर आपली जेवणाला होणार. जेवण झाल्यावर मग आपण निघणार. दुपार होणार तरी पण 1 वाजेल तरी 1 तर वाजणार. म्हणजे आजपासून आपला 4था दिवस असणार. हो 10 आपला शेवटचा प्रवास. हो. 4था शेवटचा दिवस. हो. तर मंडळी अशी आनंदाचा प्रवास झाला. हां सगळ्यांना आनंद वाटले. हां. सगळ्यांना असं वाटतं की पुन्हा पुन्हा असा दरवर्षी हो दरवर्षी होतोय आपला. ते दरवर्षी होतोय. दरवर्षी काही गोष्टी आपल्याला तुळजापूर वगैरे अजून एखादा जर तुम्ही तुमच्या आशीर्वादाने वाढवला तर मंडळी काही गोष्टी असो कीर्तनकार असो नाही तर काही गोष्टी असो निंदा करणारे निंदकाचे घर असावे शेजारी अशा गोष्टी आढळत असतात. त्याच्यावर आपण लक्ष देणं बरोबर नाही. आता मी ब्लॉगिंग करते. हे ब्लॉगिंग माझ्या घरच्याच मंडळीला काही आवडत नाही. घरच्याच मंडळीला प्रत्येकाला प्रत्येकाचा मन प्यारा पाहिजे. आपल्या मनाला काय वाटतं तेच आपल्याला करायला पाहिजे. दुसऱ्याचं ऐकून काय त्याचा फायदा? दुसरा आपला पोट भरणारच नाही. काही गोष्टी चांगल्याच्या असतील तेवढ्याच घ्यायच्या, बाकी आपल्या विचारानेच करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या आधारून नाही पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या जे आता आमचं गावण कुटुंब घेऊन होतं याच्यात काय कोणाचं काय कुठं काय खटकलं या करलं त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात. पुढचा पकडायचा व्यवस्थित चालेल कसा तेव्हा मार्ग पडतो. आणि आपल्या एखादा पुढच्या वर्षी तीर्थ वाढेल अशा लोक सांगून ठेवा. वाढण्याचा प्रयत्न करा. काय एखादा अक्कलकोट वगैरे जर एखाद्या प्रवासामध्ये ते बघूया. प्रत्येकाच्या मनावर आहे. एकट्याच्या नाही सांगू शकतो. तर मंडळी इथपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. हेलकोट हेलकोट सदानंदाचा मल्हारी मार्तंड
तर मंडळी आम्ही निघतो आता जेजुरीसाठी. जय काहीच ना आवाज वेळ आणि तर मित्रांनो आता आम्ही जेजुरीला जायला निघालो. बसमध्ये बसलोय. हे बघा मंडळी दोन्ही बस भरल्यात. बरोबर कामाला केली तुझ्या पोटाची खाली हातून सगळं सकाळी बसा काल हे बघा आणि आता आम्ही जेजुरीला जायला निघालो तेव्हा आम्ही थोडासा लग्नाचा व्यक्ती बघतो कसं होते आणि आपला त्यावर ब्लॉग समाप्त करतो. बजेट थोडासा बघतोय आणि ब्लॉग समाप्त करतो.